नमस्कार. बरेच लोक विचारतात ही अशी चमक कशी, आणि बरेच लोक बोलतील रंदे भैया तुम्ही हे काय करून ठेवलं, बकऱ्याच्या अंगावर अशा पायऱ्या पायऱ्या का दिसायल्या, नेमकं काय फरक झाला की बकऱ्या अशा पायऱ्या पायऱ्या दिसू राहिल्या आणि काय नेमकं कारण आहे हे बघू शकता. तर मित्रांनो, आपण केलेली आहे ह्या शेळ्यांची कातरण. आता कातरण काय असते आणि काठीवाडी शेळी पालनामध्ये किंवा गावरान शेळी पालनामध्ये हा महत्त्वाचा भाग का. तर लाईव्ह उदाहरण सांगतो. हे बघा, 15 दिवसापूर्वी कातरण झालेली शेळी बघा तुम्ही कशी चमकते. हे जे आहे हा पसारा म्हणजे कातरण, म्हणजे शेळ्यांचे केस कापलेत. का कापले, कसे कापायचे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. पण काठीवाडी शेळ्यांमध्ये ही एक महत्त्वाचं पार्ट आहे. हे बघा, ही शेळी जी आहे 8 दिवसापूर्वी कातरली आहे एक साईडनं 15 दिवसापूर्वी, म्हणजे एक साईड कातरली नंतर राहून दिली तशीच. आणि ह्या ज्या आहेत बाकीच्या ह्या आता कातरल्या मी एवढ्यात. तर मग ह्या का कातरल्या बा, एवढ्या भारी शेळ्या, एवढ्या लठ्ठ शेळ्या, पण कातरल्या का, यांच्या अंगावरले केस काढले का, चला सांगतो. हे बघा मित्रांनो, आता पाऊस पडतो आणि या पाऊस काळामध्ये लोकांना प्रॉब्लेम येतो. तो म्हणजे काय, एक तर सगळ्यात पहिली लोकांना शेळ्यांची केस अजिबात आवडत नाही, चोपड्या शेळ्या द्या म्हणते आम्हाला. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे शेळ्या असतात, अंगावर केस असतात, एक गोष्ट मला वारंवार बोलत असतात, रंदे भैया शेळ्या आहे पण शेळ्यांच्या उवा पिसवा काहीही केल्यानं जाईना बघा. सगळे औषधं मारून पाहिले पण उवा आणि पिसवा, ज्या लाल पिसवा असतात, वपा असतात अंगावर, त्या काही जाईना. तर त्याला मित्रांनो सगळ्यात मोठा उपाय म्हणजे हे कातरण केल्यानंतर आता तुम्हाला हे वाकडे तिकडे कापलेले दिसत असेल. याचा मेन मुद्दा म्हणजे असा आहे की आपल्याकडं कातरणीला जे मशीन आहे ते आपल्या डिम लाईटीवर चालत नव्हतं. ते बघा, लाईट बघा कसा लुकझुक करतो. या इथं मोठं मशीन आहे आणि जे लहान चार्जिंगचं मशीन होतं त्याचं चार्जर हरवलं. त्याच्यामुळं आता मी यावेळेस कैची ना काहीतरी कटिंग केली, त्याच्यामुळे ही खालवर झाली. पण मित्रांनो, खालवर झाली तरीही ह्या पद्धतमध्ये शायनिंग तिला 15 दिवसामध्ये येऊन जाते. बघा, उलशिकसुद्धा खालवर नाही, काहीच नाही, एकदम चमक येऊन जाते आणि ह्या क्वालिटीमध्ये शेळी बनते. कितीही बोगस दिसू द्या शेळी कातरण्याच्या अगोदर आणि कातरल्यावर सुद्धा, पण 15 दिवसानं मात्र शेळीच्या अंगावर चमकच येते. पहिलं तर उवा पिसवा वापा सर्व गायब होऊन जातात. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच लोकांना लहान करडांचे किंवा मोठ्या शेळ्यांचे वजन वाढीमध्ये प्रॉब्लेम येतो. किंवा मग म्हणतात, रंदे भैया तुमच्या शेळ्यांच्या अंगावर जी ताकद आहे ना, ती काय आमच्या शेळ्यांवर काही केल्या येईना बघा. सगळं करून बघितलं पण ताकद काही शेळीच्या अंगावर येईना. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ही कातरण. दुसरी गोष्ट अजून कशासाठी मदत करते कातरण, हे बघा, शेळी ताजी वेलेली असते, मग घाण पडते, ती केसांना चिपकते, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आसाडी बसून जाते, काही बी XYZ काही प्रॉब्लेम होतात. किंवा मग बऱ्याचशा लोकांच्या भागांमध्ये चारणीला जेव्हा शेळ्या सोडतो त्यावेळेला गोखरं लटकतात बघा, जे काटे असतात ते त्यांच्या केसांमध्ये लटकतात आणि त्याच्यामुळं शेळ्यांना आजार होणे, कसले आजार, गचकारणाचे आजार किंवा मग असे इन्फेक्शन होणे, कुठंतरी अंगावरती ना असे धब्बे पडतात, कुठंतरी असं इन्फेक्शन होतं आणि ते जातच नाही बघा. किंवा मग दुसरी गोष्ट, जास्त केसांमुळे शेळ्या खाजून पार कातडं काढूस्तोवर खाजवता आणि त्याच्यामुळे तिथं चट्टे पडतात, तिथलं जे चमडा आहे तो चमडा निघून जातो पार, आणि मग त्याच्यामुळे XYZ बरेचसे प्रॉब्लेम शेळ्यांना येतात. तर मग हे प्रॉब्लेम, किंवा मग आता हे बघा, शेळीचं माप बघा केवढं आहे. अशी विकायला गेलं तर 30, 35, 40 हजार रुपयाला विकल एवढी मोठ्या मापाची शेळी आहे. पण हे बघा, तुम्हाला जे दिसत असेल व्हाईट कलरचा, ह्या जे आहेत उवाचे अंडे, किंवा आपण लिखा म्हणतो, याला डॅन्ड्रफ म्हणतो. ते डॅन्ड्रफ किंवा उवाचे जे अंडे आहेत, ते अंडे असे शेळ्यांच्या जास्त केस झाले की त्यांच्या अंगामध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे काय होतं, शेळीची ताकद वाढत नाही, चमक एकदम कमी होऊन जाते. ही जी शेळी दिसते बारीक दिसते, सडपातळ दिसते, हेच कारण आहे मित्रांनो. हे बघा, अंगावरती ज्या उवा होतात त्या उवा इतके दिवस नाही कातरली, केस खूप मोठे झाले आणि त्याच्यामुळे त्या उवा तशाच राहिल्या. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला बघा. आणि आता तो प्रॉब्लेम जाण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे की कातरण करायची. अजून एक फायदा जाणून घ्या. आता पाऊस पडतो आहे, पाऊस पडल्यानंतर जेव्हा ह्या केसाळू शेळ्यांच्या अंगावर पाऊस पडतो तर शेळ्या लवकर कोरड्या होत नाही आणि ते लवकर पाणी जर निथरलं नाही अंगावरचं तर शेळ्यांना सर्दी होणे, ठसकणे, न्यूमोनिया होणे असले प्रकार घडतात, 100% घडतात मित्रांनो. आणि हे प्रकार घडू नये म्हणून सुद्धा तुम्ही आता ही कातरण करायची. आता हे बघा काय होतं, आता हे चोपडं अंग झालं, याच्यावर पाणी पडलं का खाली निथरून जाणार आणि निथरलं
की तुम्हाला कसल्याच प्रकारचं काहीच काळजी करायचं टेन्शन नाही. बघू शकता तुम्ही, बघा मस्त आहे ना क्वालिटी. कातरल्यावर भारी दिसते शेळी झेब्रा क्रॉसिंगवानी आणि चमक बी तेवढीच येते. त्याच्यानंतर मित्रांनो मेंढी पालन आपलं चालू झालेलं आहे. मेंढ्या बी विकत आणल्या. ही जी लावर दिसते मित्रांनो 9,000 आपण आणलेली आहे. तुम्हाला काही खोटं बोलायचं नाही. बघू शकता जवळपास 25 किलो वजन आहे तिचं. जास्त असेल पण 25 किलो धरून चाला. तर स्वस्तच पडली आपल्याला कटिंग मार्केटच्या हिशोबानं. पाळण्यासाठी घेतली. आणि हे जे कोकरू आहे हे विक्रीसाठी आणलं होतं आपण. पण मग असे कोकरं जर तुम्ही तुमच्या बी बाजारात घेत असली तर 3,000-3,500 रुपयापर्यंत भेटून जाते बेरडमधले क्रॉसिंगमधले कोकरं. आता हे जे कोकरू आहे मी 2900 रुपयामध्ये आणलं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि आता मी याला घरीच ठेवणार आहे. विक्रीसाठी आणलं होतं पण मी आता घरीच ठेवणार आहे. कारण एक दुसरं होतं माझ्याकडे ते मी विकून टाकलं आणि हे घेतलं. मग त्याच्या जागेवर 2 घेतले होते, एक विक्रीसाठी आणि एक घरी ठेवायसाठी. तर जे विकायचं होतं ते विकलं आणि हे घरी ठेव. म्हणजे असे कोकरे घ्यायलासुद्धा तुम्हाला 2,500-3,000-3,500 पर्यंत पैसे लागू शकतात. आणि मेंढीची सगळ्यात मोठी खासियत हे बघा, सगळ्या बकऱ्या उभा आहे पण मेंढी जी आहे ती खाली चरती आहे बघा. तर ही क्वालिटी असते मेंढींमध्ये. त्याच्यामुळं मेंढ्या घ्या असं मी म्हणत असतो. आणि आता ह्या मेंढ्यांचीसुद्धा कातरण बाकी आहे. शेळ्या मेंढ्या 2 इंची कातरण करायची मित्रांनो. दोन्हीमध्ये फायदा आहे. जेवढी कातरण तुम्ही करसाल तेवढे वजन शेळ्या मेंढ्यांचं वाढणार. हे थेरी आहे आणि ते राहणारच. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जेवढे मी मेंढ्यावाले विचारा कोकराचं वजन वाढत नसलं किंवा मग जे कोकरू पालन करतात त्यांना सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे काय, आणल्या पहिले कातरण करायची. कातरण केली का निमोनिया होण्याचे काय टेन्शन गायब होऊन जातं. वजन वाढीमध्ये 50% काम मित्रांनो कातरण करती. गोष्ट ध्यानात ठेवा. 50% कायला म्हणते म्हणजे कोणतंच टॉनिक कोणतंच दूध जे काम करीत नाही ते कातरण करते. त्याच्यामुळं शेळ्यांची कातरण तुम्हाला करायची. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कातरण केल्यानंतर तुमच्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्यांना तहान लागण्याचं जे प्रमाण आहे ते वाढणार. आणि तहान लागल्यामुळं शेळ्या पाणी भरपूर पितात आणि अंगावर चमक येते. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं वजन वाढण्यासाठी, अंगावर चमक येण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इद्रूप दिसणाऱ्या शेळ्या क्वालिटी दिसण्यासाठी. त्याच्यानंतर जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बरेच लोक म्हणतात आमची शेळी लागवड होईना, अंगावर तब्येत बनाना, खनिजांची कमतरता झाली, चारा व्यवस्थित खायना, नाखळपणा करते खाण्यामध्ये, किंवा मग रिपीट होते, हिटवर 3-3 वेळा येते किंवा हिटवर येतच नाही. हे प्रॉब्लेमसुद्धा दूर करण्यासाठी तुम्ही शेळीच्या अंगावर ऊन लागू द्या. ऊन लागलं की शेळी 50% शेळ्यांमध्ये लागवड न होण्याचा प्रॉब्लेम दूर होतो मित्रांनो. हा माझा पर्सनली घेतलेला अनुभव आहे. शेळीची कातरण जर तुम्ही केली तर शेळी हिटवर येण्यामध्ये मदत होते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. मेंढ्या ज्या आहे मित्रांनो आपण काही 15,000, काही 20,000, 25,000, काही 8,000, 4,000 अशा पद्धतीनं खरेदी करतो आहे. बोकडाची किंमत मी तुम्हाला मागं बी सांगितली. भाड्या सगळं 50,000ला पडलं होतं. आणि पहिल्यापेक्षा बोकडामध्ये आता काही बदल वाटतो की मित्रांनो. 8 दिवसानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ टाकतो आहे बोकडाचा, 8-15 दिवसानंतर. ह्या 15 दिवसात थोडाफार बी बदल जर तुम्हाला वाटत असेल माझ्या सांभाळणुकीचा तर 100% मला कमेंट करून सांगा. तुमचा जो रिप्लाय आहे तो ऐकून मला बरं वाटेल. बाकी रंदे भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब फॉलो करून घ्या. आणि ह्या क्वालिटीच्या शेळ्या मेंढ्या तयार करण्यासाठी अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करीत राहा. तुम्हाला येत्या काळामध्ये व्हिडिओमध्ये सांगत राहील. धन्यवाद. पाजणं कायसाठी आणलं तर पाळायसाठी. दूध बीत पिऊन मस्त होता मित्रांनो. क्रॉसमधलं आहे. क्वालिटी बघू शकता, काना बघू शकता. हे भेटत नाही शक्यतो. कानाला लोळ्या आणि कानाला झुमका असलेलं कोकरू. आणि शिवाय मादी आहे त्याच्यामुळं मी ठेवून घेतली. अजून एक आणली होती काळ्या कलरची, ती देऊन टाकली आणि व्हाईटमधली ठेवली. धन्यवाद. चल जाऊन द्या. आम्ही सगळ्या आल्या. हे बघा मित्रांनो आपण दमानं किती मेंढ्या केल्या बघा. 1 2 3 4 5 6 मेंढ्या केल्या. एक घरी कोकरू नेला. आत्ता 7 झाले. 10-12 होते. नर देऊन टाकले. माद्या ठेवल्या. आता याच्यामध्ये बघा ही जी आहे ही 9,000 घेतली. ती पलीकडची मादी 9,000 घेतली. ती मादी 5,500 जे सुरुवातीला कोकरू आणलं ते. ही मादी 4,000 कोकरामधली आहे. हे जे ही 13ची आहे आणि हे जे आहे ते 15,000 रुपयाला मोठा नर आणला होता डायरेक्ट. माटगेळा ओरिजिनल माटगेळची क्रॉसमधली नाही. ही दोन्ही 13,000चं आणि 15,000चं. कलर बी बघू शकतात, शिक्का बी बघू शकता.